राज ठाकरे एक असा नेता ज्याने मराठी अस्मिता या शब्दाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं। राज ठाकरे एक कट्टर हिंदुत्ववादी, एक राजकारणी, एक व्यंगचित्रकार आणि एक अतिशय प्रभावी असा वक्ता। त्यांच्या भाषणातील थेटपणा, स्पष्टता आणि त्यांची शैली, एक काळ होता महाराष्ट्रातील प्रत्येक जण त्यांचं भाषण आवर्जून असं ऐकत असे। महाराष्ट्रातील टोल नाके असो, मराठी रोजगार असो, भाषिक हक्क असो, भोंगे प्रकरण असो, मशिदींची झडती घ्या म्हणून त्यांनी अनेक असे ज्वलंत असे मुद्दे उचललेले आहेत। आणि हे मुद्दे केवळ मतासाठी नाही तर अनेकदा असं वाटायचं की स्वाभिमानासाठी हे मुद्दे उचललेले आहेत। आज प्रश्न पडतो, राज ठाकरे खरंच त्याच वाटेवर आहेत का जिथे मराठी मन आजही त्यांना बघू इच्छितं? राजसाहेबांच्या संदर्भात आणि त्यांच्या वेगवेगळ्या बदलत्या भूमिकांसंदर्भात आज आपण बोलणार आहोत। तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन, माहितीपूर्ण आणि सुपर फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज ठाकरे यांना वोट देव न देव, पण मराठी माणसाच्या मनाच्या एक कोपऱ्यात ते नेहमीच राहिलेले आहेत। पण मागच्या काही काळात, विशेषतः मागच्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे कोणत्या तरी एक वेगळ्याच ट्रॅकवर निघालेले आहेत। मागील काही दिवसांपासून ज्या पद्धतीने राज ठाकरे यांचा हिंदुत्ववादी चेहरा या पद्धतीने बदलत चाललेला आहे की काय असं लक्षात येतं। कारण बघा, ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचा थट्टा करणं असो किंवा तिथल्या पाण्याला नकार देणं असो, ठीक आहे, तुम्ही नकार जरी दिलात काही हरकत नाहीये, पण ज्या पद्धतीने एका सार्वजनिक मंचावरून त्या पाण्याची थट्टा करण्यात आली, भले तुम्ही नद्याच्या प्रदूषणाविषयी जरी तुम्हाला बोलायचं असेल तरीही एका वेगळ्या पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने याच सार्वजनिक मंचावरून बोलता आलं असतं। एक चांगला मेसेजही गेला असता, नद्यांच्या संदर्भात देखील बात झाली असती। पण ज्या पद्धतीने तुम्ही बोललात तर हे हजारो जी लोक, लाखो नव्हे तर करोडो लोक जी कुंभमेळ्याला गेलेली होती त्यांचं मन कुठं ना कुठं तरी दुखावलेलं आहे। आता पहलगामच्या हल्ल्याचंच घ्या, ज्या पद्धतीने हिंदूंचा धर्म विचारून तेथे 26 हिंदूची हत्या करण्यात आली, या हत्येविषयी एक शब्दही न बोलणारे, ज्या वेळेस पाकिस्तानवर हल्ला केला तर पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या 6 अतिरेक्यांना मारण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही, जे काही झालं त्याला युद्ध म्हणू शकत नाही, हे राज ठाकरे यांचं वक्तव्य। आता याला आपण काय म्हणणार? आणि हे राज ठाकरे साहेबांच्या हिंदुत्ववादी चेहऱ्याला शोभणार तरी आहे का? बरं, त्यांनी नुकतंच एक विधान देखील केलेलं आहे। त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय, महाराष्ट्रात मराठी मुस्लिम जे आहेत ते घरात सुद्धा मराठीच बोलतात। आता मराठी मुस्लिम काय असतं? मुस्लिम हा मुस्लिम असतो, मुस्लिम मराठी नसतो, कन्नड नसतो, मल्याळम नसतो, तमिळ नसतो, तेलुगू नसतो, तो कुठल्याही प्रांताचा नसतो, तो फक्त मुस्लिम असतो। आता सार्वजनिक आयुष्यात जगताना, व्यवहार करताना महाराष्ट्रात अतिशय उत्कृष्ट अशी मराठी बोलणारे अनेक मुस्लिम आहेत, लाखोच्या संख्येने हे मुस्लिम तुम्हाला मिळतील। पण घरात मराठी बोलणारे हे जरा थोडंसं अति नाही झालं का? घरात, लिटरली घरात मराठी बोलणारे मुस्लिम, जर समजा तुम्ही मुसलमान बघितला, मी नेहमी म्हणत असतो ना, महाराष्ट्रामधला ज्याला मी मराठी मुसलमान म्हणतो, त्यांच्या घरामध्ये मराठीच बोललं जातं। माझ्याशी झहीर खान ज्या वेळेला बोललाय, मला आठवतही नाही की तो कधी माझ्याशी हिंदीत बोललाय। प्रत्येक वेळा आम्ही बोललो ते मराठीतच बोललोय। झहीर खान जर आपल्यासोबत आतापर्यंत मराठीत बोललेला असेल तर त्यात नवल असं काही नाही। त्याला जर माहिती असलं असतं की उद्या तुम्ही पुरोगामित्वाचं पांघरून घेणार असाल तर तो देखील हिंदीतच बोलला असता। आणि त्याला काय माहिती तुम्ही मराठी अमराठी असा भेदभाव कराल। आज तुम्ही मराठी अमराठी असा भेदभाव करताय, उद्या गुड मुस्लिम बॅड मुस्लिम असंही कराल। जे पुरोगामी असतात त्यांचं चालतं गुड मुस्लिम बॅड मुस्लिम। बरं, चला काही क्षणासाठी हे मानूया की मूळ मराठी मुसलमान घरात मराठी बोलत असेल, मग जे मुसलमान, मग ते मुंब्राचे असो, भिवंडीचे असो, खौसाचे असो किंवा छत्रपती संभाजीनगरचे असो किंवा महाराष्ट्रातले इतर मराठी मुसलमान जे मराठी बोलत नाही ते काय परप्रांतीय झालेत का? मग त्यांचं काय करायचं? आणि विशेषतः मुंब्रा, कौसा, भिवंडी सारख्या भागातील मुसलमानांबद्दल त्यांचा विषय आला तर आता आपण पुरोगामित्वाची शाल पांघरली म्हणून काय कानाडोळा करायचा की काय? मागणी करा आणि त्यांना बोला मराठीमध्ये, पण मी समोरची मराठी बोलतो ना, तो पण त्याला पण बोला मराठी बोलायला।
उद्या जर महाराष्ट्रातून मनसे संपली तर सगळ्या शहरांमधून मराठी माणूस संपेल, या पद्धतीचा राज ठाकरे यांनी त्यांच्या या मुलाखतीतून काहीसा सूर लावला. उद्या जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय किंवा या राजकारण्यांनी, सरकारांनी, इतरांनी हे जर संपवायचा प्रयत्न केला तर ह्याच्यामध्ये मी नाही अडचणी देणार, याच्यापुढे मराठी माणूस अडचणी देणार. कारण ही सगळी माणसं कोणी त्यांची बाजू घेणार नाही. हे सगळे लोक जे बाहेरून आलेले आहेत त्यांचा पहिला विचार करतात. या सगळ्या भूमिका घेताना आम्ही अनेकदा खस्ता खाल्लेले, पण या गोष्टींचा विचार जर मराठी माणूस करणार नसेल, दुर्दैव म्हणायला लागेल. अजून काय म्हणणार? उद्या जर महाराष्ट्रातून मनसे संपली तर सगळ्या शहरातून मराठी माणूस संपेल, यावर उत्तर देताना इंटरनेटवर बघा अनेक लोकांनी, खूप लोकांनी हे सांगितलं की जेव्हा मनसे नव्हती, जेव्हा शिवसेना नव्हती, त्यावेळेसही महाराष्ट्रात मराठी माणूस होता. ज्यावेळेस मनसेचं अस्तित्व नव्हतं त्यावेळेसही महाराष्ट्रात मराठी माणूस होता. ज्या शहरांमध्ये मनसेचं अस्तित्व नाहीये, एक साधा कार्यकर्ता नाही, त्या शहरातही मराठी माणूस आजही सुरक्षित आहे आणि उद्याही सुरक्षित राहील. मराठी भाषा जिला प्रत्यक्ष शिव छत्रपतींनी शब्दकोश तयार करून समृद्ध करवली, अशी भाषा खरंच संपणं शक्य आहे का? आपल्याला काय वाटतं? खाली कमेंट करून सांगा. बरं, अशा वारंवार बदलत्या भूमिकेमुळे मनसेचं किती नुकसान झालेलं आहे. महाराष्ट्रात मनसेचे लोकसभेचे 0 खासदार, राज्यसभेचे 0 खासदार, विधान परिषदेचे 0 आमदार, विधानसभेचे 0 आमदार, केंद्रशासित प्रदेश तिथला तर काही प्रश्नच नाहीये, गोवा वगैरे तिकडे काही मनसेचं नाव नाहीये. महानगरपालिका किती? 0. पंचायत समित्या 0. राहिलं काय? इतकी वाईट अवस्था असूनही हे जे चालू आहे ते कशासाठी? एकीकडे मनसेची इतकी वाईट अवस्था असताना दुसरीकडे आपलं धार्मिक राजकारण बाजूला ठेवून पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर ओवैसी ज्या प्रकारे रोज पाकिस्तानची चिरफाड करत आहे ते पाहता भारतातील लोकांना ओवैसी हा राज ठाकरे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, संजय राऊत, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव या राजकारण्यांपेक्षा अधिक जास्त जवळचे वाटू लागलेले आहेत. अधिक जास्त देशभक्त असल्याचा इंटरनेटवर लोकांचा सूर आहे. राज ठाकरे यांच्या संदर्भात माझ्याही मनात एक सॉफ्ट असा कॉर्नर होता. महाराष्ट्रातल्या काही थोडक्या नेत्यांपैकी, जे नेते मला चांगले वाटत असे, काही आवडत असे, अशा नेत्यांपैकी राज ठाकरे एक. पण एक एक पायरी ज्या पद्धतीने राज ठाकरे आपला स्टँड चेंज करत आहे, आपला हिंदुत्ववादी चेहरा बदलत आहे, पुरोगामीत्वाकडे जाताना ज्या पद्धतीने त्यांचं वागणं आहे, तर ते एक एक पायरी माझ्या देखील मनातून उतरत आहे. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने राज ठाकरे साहेबांना विनंती आहे की मराठी माणसाला राजसाहेब आपली गरज आहे, पण ते एक हिंदुत्ववादी नेता म्हणून पुरोगामींची महाराष्ट्रात कमी नाही, देशभरात कमी नाही, आणि पुरोगामी कुठे चाललेत, कोणत्या पद्धतीने चाललेत हे आपल्यालाही दिसतं. आजही महाराष्ट्रातला एक मोठा गट आपल्याकडे मोठ्या आशेनं पाहतो. आपल्यालाच विचार करणं आहे आणि आपल्यालाच डिसिजन घेणं आहे. शेवटी मनसे पक्ष हा आपलीच जहागीर आहे. शेवटी तुमच्याच ताब्यातला असलेला, तुमचाच, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा ठरणारा हा मनसे पक्ष आहे. आपण स्वतः सुज्ञ आहात आणि आपणच सुज्ञपणाने निर्णय घ्या. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इतकेच. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शक्य असेल चॅनलची मेंबरशिप घ्या. व्हिडिओला शेअर करा. आपण भेटूया पुढे एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओत. तोपर्यंत वंदे मातरम. जय हिंद. भारत माता की जय.